चला तर फ्रेंड्स, आपण आज पाहूयात चिवडा कसा बनवायचा। सर्वप्रथम मुरमुरे घेतले, ते निवडून घ्यायचे। त्यानंतर कढईमध्ये तेल टाकायचं। तेल टाकून शेंगदाणे टाकले। शेंगदाणे व्यवस्थित खरपूस असे भाजून घेतले आणि ते मुरमुऱ्यावरती टाकायचे। त्यानंतर ते टाकल्यानंतर आपण घेणार आहोत डाळे व्यवस्थित भाजून घ्यायचे। व्यवस्थित थोडासा ब्राउनिश कलर आला असा की ते पण काढून घ्यायचे आणि मुरमुऱ्यावरती पसरून घ्यायचे। त्यानंतर आपण घेतो इथे खोबरेही व्यवस्थित भाजून घ्यायचे। त्यालाही असा ब्राउनिश कलर आला की तेही काढून घ्यायचे आणि मुरमुऱ्यावरती पसरून टाकायचे। आणि त्यानंतर आपण घेतो मिरची घ्यायची आणि तीही तेलामध्ये टाकायची। ती व्यवस्थित फ्राय करायची। व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर मिरची तीही आपण मुरमुऱ्यावरती पसरून घ्यायची। त्यानंतर सर्व मिश्रण एकजीव करायचं। व्यवस्थित हलवून झाल्यानंतर आपण घेतो लसूण थोडासा अर्धावट ठेवून असा कच्चा बारीक करायचा आणि तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करायचा। तोही आपण मुरमुऱ्यावरती टाकून घेतोय व्यवस्थित। त्यानंतर आपण घेतोय कढीपत्ताही तेलामध्ये टाकायचा आणि व्यवस्थित फ्राय करायचा। तोही फ्राय झाला की आपण मुरमुऱ्यावरती टाकतो आणि तो एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचा। हलवून झाल्यानंतर आपण कोथिंबीर घ्यायची। कोथिंबीर व्यवस्थित स्वच्छ धुवून कापून घ्यायची। ती तेलामध्ये टाकायची आणि तेलामध्ये व्यवस्थित कोथिंबीर फ्राय करायची। तिचा कच्चेपणा जातो, मग ती घ्यायची आणि ती मुरमुऱ्यावरती पसरवून टाकायची आणि सगळं व्यवस्थित मिश्रण अजून एकदा मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर थोडंसं तेल घ्यायचं कढईमध्ये आणि आपण त्यामध्ये टाकतोय 2 चमचे हळद तेलामध्ये मिक्स झाली की त्यानंतर आपण थोडासा चिवडा मसाला टाकलेला आहे 1 चमचा। त्यानंतर आपण हिरवी मिरची टाकलेली आहे त्यामुळे 1 चमचा मी टाकते लाल तिखट आणि थोडंसं मीठ। ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि ते जे मिश्रण आहे ते थंड झाल्यानंतर आपण चिवड्यावरती पसरून घ्यायचं आणि व्यवस्थित सर्व चुरमुरे जे आहेत ते हलवून घ्यायचे, जेणेकरून ते मीठ, तेल, हळद किंवा सगळं मिश्रण आहे ते चुरमुऱ्यांना लागेल। एकदा का सर्व व्यवस्थित हलवून झाले की मग काय चिवडा आपला बनलेला आहे। पाहू शकता एकदम मस्त असा बनलेला आहे चिवडा। थँक्यू।